या गोष्टी असतात. म्हणून त्या गोष्टी होईपर्यंत आपल्याला संयम ठेवला पाहिजे. संयम ठेवला पाहिजे की काल मूल जन्माला आलं, ॲडमिशन कुठे घेतली, पुढे काय करणार, इंजिनियर करणार का डॉक्टर करणार, अरे काल मूल जन्माला आले, 6 महिन्याचं आहे. तो जो संयम असतो तो राखला पाहिजे. आणि एकाच वेळेला तुम्ही अनेक मुद्दे आहेत, ते सगळे मुद्दे जे आहेत ते घेऊन आपल्याला चालावं लागतं. आणि मग त्यातून प्रायोरिटीने ठरवावं लागतं की आधी मुद्दा कुठला घ्यायचा. आणि मग या सगळ्यामध्ये आपल्याला नावडत्याही अनेक गोष्टी करायला लागतात. त्यामुळे अनेक गोष्टी आहेत की ह्या लोकांना पार्टीत घ्यायचं. एक लक्षात, शुद्ध सोन्याचा दागिना होत नाही, त्याच्यात भेसळ करावी लागते जर दागिना करायचं तर. नुसतं सोन्याची चीप घेऊन ठेवा गोष्ट वेगळी आहे, पण दागिना करायचा आहे का, मग त्याच्यात थोडी भेसळ करावी लागते. तर या गोष्टी सगळ्या राजकारणात तुम्हाला मोदी शहा समजवत बसणार नाहीत, कारण त्यांना ते करत बसलो तर सरकार चालवता येणार नाही. अगदी 370 कलम हटवलं म्हणजे काय हे अनेकांना अजून माहीत नाही आहे. मग आता मला परवा त्या ह्याला जयपूरला पण अनेक लोक म्हणत आहे वो चल रहा है ये चल रहा है. काल परवा मला ते त्यांनी काहीतरी 370चा ठराव आणला, मग तो विधानसभेत फाडून टाकला, मारामारी झाली. म्हटलं त्यांनी किती झक मारली तरी ओमर अब्दुल्ला हा केजरीवाल झालेला आहे. तिथे लेफ्टनंट गव्हर्नरचं राज्य चालतं, तेव्हा तो हातपाय सगळे आपटेल, पण तो पिंजऱ्यात बसला आहे. कारण काश्मीरमधून 370 कलम हटवणं हे आमच्यासाठी सांगितलं, पण मोदी किंवा शहांनी न सांगितलेली सगळ्यात मोठी गोम अशी आहे की ते राज्यच राहिलेलं नाही, त्याला केंद्रशासित प्रदेश केला आहे. तिथे पोलीससुद्धा केंद्र सरकारच्या अमित शहाच्या ताब्यात आहेत. त्यांना कुठलाही आदेश ओमर अब्दुल्ला देऊ शकत नाही. गोची कुठे केली आहे बघा ना. आत्तापर्यंत श्रीनगरच्या सचिवालयातल्या फायलीसुद्धा केंद्र सरकार मागवू शकत नव्हतं. हा त्यांना दिलेला घटनेचा जो अधिकार होता तो काढून घेतला गेलेला आहे. 370 हटवण्यात ते आहे. तसं बघायला गेलात तर 370 कलम आजसुद्धा आपल्या घटनेत आहे, पण त्याच्या खाली एक लाईन लिहिले, हे वापरायचं नाही. काम संपलं. आपल्या घरात खेळणी आणतो ना आपण, महागडी मुलांना, आणि कपाटात ठेवतो, हे तुझं आहे, हात नाही लावायचं. आता हे उलगडून सांगितलं तर ते मूल म्हणेल ज्या आईबाप माझ्या विरुद्ध आहे, त्या मुलाला ते सांगायचं ना, आहे तुझं, हात नाही लावायचं, मोडशील तू. हा जो भाग, आता हे राजकारण असतं. आणि हे खुलेआम उलगडून सांगत नसतात जे राजकारण खेळत असतं. कधी तुम्ही ऐकले की दाऊदने कोणाला तरी सांगितलं तुला उडवणार? नाही ना, उडवल्यावर आपल्याला कळतो, ते सुद्धा इन्व्हेस्टिगेशन झाल्यावर कळतं. अन्यथा कोण तो बिश्नोई आहे, तो गेली 6 वर्ष झाली त्या सलमान खानला धमक्या देतोय, तो अजून जिवंत आहे आणि त्याच्या धमक्या चालूच आहे. झालं काय? तेव्हा ओमर अब्दुल्ला जे बोलतोय, फारुख अब्दुल्ला बोलतोय, त्यामुळे तुमचा त्या किटलीतल्यासारखं उकळायची गरज नाही आहे. त्यांना बोंबलू दे, ते बोंबलत बसणार आहेत. पण या गोष्टी तुमचे नेते उलगडून सांगत नाहीत, आणि तेच तर राजकारण असतं. काही गोष्टी बोलायच्या नसतात, करायच्या असतात. आणि मग ते जेव्हा करत असतात तेव्हा हे का करायचं हा प्रश्न आपण उलटा विचारला तर आपण सैनिक म्हणून नालायक असतो. त्या निवडणुकीत मी आत्ता जुलै महिन्यातली गोष्ट आहे, मी दिल्लीत होतो आणि संघाच्या एका कार्यक्रमासाठी त्यांनी मला बोलवलं होतं. देशभरचे असे 101 कॉलमिस्ट बोलवले होते, आणि बुवा तुम्ही आम्हाला काय काय सांगायचं सांगा, काय करता येईल वगैरे. तर मी ऐकत होतो. मी संपूर्ण पहिला दिवस मी ऐकत होतो. दुसऱ्या दिवशी पहिलं सेशन मी ऐकत होतो. नंतर ते अरुण कुमार म्हणून त्यांचे सहकारी आहेत, ते मला म्हणाले आप कुछ बोलते नाही. म्हटलं मी ऐकायला आलो आहे. तर त्यांनी मला त्या दुसऱ्या सेशनमध्ये बाजूला बसवलं आणि आग्रह धरला, नाही आप कुछ तो बोलो, क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए. तर तिथे आलेले सगळे देशभरचे आमच्यासारखे विद्वान कॉलमिस्ट होते.
ते संघाने काय करावं हे सांगत होते. मी संघासाठी काय करीन हे सांगतच नव्हते. म्हटलं ह्या सेशनचा हेतू मुळात तुम्ही या सगळ्या कामामध्ये काय योगदान देणार यासाठी आहे. तर तुम्ही काय करणार हे सांगतच नाही, संघाने काय करावं हे सांगतायत. ही मजेशीर गोष्ट आहे. आणि म्हणून मग मी एक छोटी गमतीशीर गोष्ट सांगितली. म्हटलं आत्ता त्या राम जन्मभूमी अयोध्येमध्ये मंदिर उभं राहिलं, प्राणप्रतिष्ठा झाली. तर म्हटलं रामाचं केवढं कौतुक आहे आपल्याला, रामायणाचं कौतुक आहे. आणि मग त्या रामायणात एक गोष्ट आहे म्हटलं की तो जो लंकेला जाण्याचा सेतू बांधला जात होता, ते मोठमोठे दगड कसे पाण्यावर तरंगत होते, वानर सेना ते दगड आणवते, सगळं आपण ऐकलं. म्हटलं त्याच्यात एक छोटं उपकथानक आहे. एक खार होती, तिला वाटलं याच्यात आपलं योगदान पाहिजे म्हणून ती शेपटी वाळूत ढवळायची आणि 4-4 कण नेऊन त्याच्यात टाकत होती. त्याचा पुलाला किती उपयोग झाला असेल, पण ती पण योगदान करत होती. आता म्हटलं थोडा कथा सोडा आणि विचार करा की ती जी खार है वो जो गिलहरी थी वो अगर इंटेलेक्चुअल होती, ती जर विचारवंत असती तर काय झालं असतं. तिने पहिलं काम केलं असतं, त्या वाळूचे 4 कण टाकले नसते आणि सेतू कसा बनवावा त्याचं फिजिक्स काय आहे हे रामाला, हनुमानाला, सुग्रीवाला समजावत बसली असती तर सेतू झाला नसता, पुढचं रामायण झालं नसतं, म्हणून आपल्याला रामाचं मंदिर उभारावं लागलं नसतं. तेव्हा पहिली गोष्ट लक्षात ठेवा, इथे जमलेले जो आपण लोक आहोत ना, आपण संघ जे काम करतोय त्याच्यात आपल्याला काय योगदान आहे, आपले 4 कण काय असेल तेवढं सांगा. म्हटलं मला एवढंच बोलायचं होतं आणि मी माझ्या परीने जे काय करत असतो ते त्या कॉजला मदत कसं होईल म्हणून करत असतो. कृपया तेवढा विचार करा. ते अरुण कुमार नंतर म्हणाले आपने तो मेरे लिए हायवे खोल दिया. कारण 1.5 दिवस ते मोहन भागवत असतील ते सगळे ऐकायत काय, तर यांनी काय करायचं ते. अरे 99 वर्ष संस्था संघटना चालवतात, ती काय खेळ आहे का? खेळ आहे का मला सांगा ना. देशाच्या आणि जगात वेगवेगळ्या देशात आज संघाच्या शाखा पसरलेल्या आहेत, तेव्हा त्यामागे काही प्रयास आहेत, त्यामागे काही दृष्टिकोन आहे. त्यांना आम्ही काल जन्माला आलेले शहाणपण शिकवणार. पण प्रॉब्लेम तो असतो, मी नेहमी म्हणतो की माणसांनी चुकायला सुरुवात करावी. माणसांनी चुकायला सुरुवात करावी. कारण तो जेव्हा चुकतो आणि ते स्वीकारतो तेव्हा ते दुरुस्त करायला सुरुवात होते. एकदा माझ्या एका टीव्हीच्या कार्यक्रमामध्ये माझ्याबरोबर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू भालचंद्र मुणगेकर बसले होते आणि बोलता बोलता मी त्या लाईव्ह याच्यात बोलून गेलो. म्हटलं ह्यांनी आयुष्यात एकच चूक केलेली आहे. बुद्धिमंत आहेत म्हटलं, कुलगुरू आहेत, यांनी आयुष्यात एक चूक केलेली आहे. त्यांनी ठरवलं की आपण चुकायचं नाही आणि त्यामुळे ते चुकतच नाहीत आणि चुकत नसल्यामुळे चूक झाली तरी दुरुस्त करत नाहीत. त्या चुकीवर पांघरूण घालत बसतात. आणि म्हणून त्यांनी केलेली वक्तव्य आजपर्यंत चुकत आली, पण ती सुधाराविषयी त्यांना वाटत नाही. त्यामुळे माणसाला आपण चुकलो कसं हे ज्या दिवशी कळतं तिथून तो दुरुस्तीला सुरुवात करतो. माझ्या व्हिडिओमध्ये अनेकदा तुम्ही बघितलं असेल, कोणीतरी मला फोन केला आणि माझी चूक दाखवली, मी सांगतो आणि ते कबूल करतो. का? मला अनेक जण म्हणतात अहो सांगायची गरज नव्हती. म्हटलं नाही, ते जोपर्यंत मी कबूल करत नाही तोपर्यंत दुरुस्तीची प्रक्रिया सुरू होत नाही. आणि तिथे गल्लत तिथे होते. आणि म्हणून सगळीकडून बघाल तर आपली एक प्रवृत्ती असते. म्हणजे लोकशाहीला आपण नालायक कसे असतो माहिती आहे का तुम्हाला, की दुसऱ्याने काहीतरी केलं पाहिजे याकडे आपलं इतकं लक्ष असतं. अलेक्झांडर फ्रेझर टायटलर, तुम्ही कधी तुम्हाला गुगलवर हे करता आलं बघा, हे नाव टाईप करा. त्यांनी एक फार सुंदर 190 वर्षापूर्वी व्याख्या केलेली आहे लोकशाहीची, की लोकशाहीची वाटचाल गुलामीकडून गुलामीकडे होते. म्हणजे माणसं गुलाम असतात, पर काय ते पारतंत्र्यात असतात आणि लढायलाही हातबल असतात. सामर्थ्यशाली सत्तेसमोर
ते टक्कर घेऊ शकत नाहीत. आणि अशा वेळेला त्यांना आधार कुठचा मिळतो, तर ते स्पिरिच्युअलिटी काय अध्यात्माकडे वळतात. मला वाटतं हे वारकरी आहेत, बरोबर आहे ना. तर वारकरी ही सुद्धा एक राजकीय चळवळ होती असं मी मानतो, की ज्या वेळेला परकीय आक्रमणाच्या तलवारीसमोर आपली देवळं आपल्याला वाचवता येणं शक्य नाही, तेव्हा वारकरी संप्रदायाने काय पर्याय काढला बघा. देवळात देव नसतो, देव आत असतो, तो जपा. ही राजकीय चळवळ होती. चक्रधर स्वामींपासून सुरू झालेली वारकरी संप्रदाय हा रामदास स्वामीपर्यंत येतो, जो देवळं बांधत फिरला. कारण महाराज तलवार घेऊन बाहेर आले होते. आता देवळं वाचवणारी तलवार आणि मनगट आहे. त्या मधल्या काळामध्ये हिंदू आणि मराठी समाजाचं मनोधैर्य जपण्यासाठी वारकरी संप्रदायाचा उदय झाला. आपण हिंदू आहोत ते दाखवायची भीती होती. तर ती भीती मनातून काढण्यासाठी गांधींची अहिंसा सांगितली जाते. हो, आमच्या वारकरी संप्रदाय कोणी सांगणार की मी पंढरीला निघालो आहे, चालत चालत निघालो, 2 गावं क्रॉस केली, रात्र झाली, तिथे मुक्काम टाकला. मी भजनं करतो, कीर्तनं करतोय, त्या गावातले लोक माझी जेवण खाण त्या रात्रीची व्यवस्था करतात, मी उठून पुढे जातो. त्या लोकांच्या मनात मी हिंदू आहे हे दाखवायची सुद्धा असलेली भीती काढण्याचं काम वारकरी संप्रदायाने शतकानुशतकं केलं. मी त्याला राजकीय चळवळ मानतो. तो पर्याय येतो, तो पर्याय येतो. आणि म्हणून मग लक्षात घ्यावं लागतं की त्या चळवळीतून जे साध्य होतं ते साध्य झालं. पण त्या वारकरी संप्रदायाला प्रवृत्त कोणी केलं? त्या पुरुषार्थाला त्यावेळेला टाळकुटेपणा, आपल्या इकडचे विद्वान टाळकुटेपणा म्हणतात. पण तो टाळ आणि मृदुंगसुद्धा हत्यार होतं. किती कल्पकता बघाय, किती कल्पकता, इनोव्हेशन काय. तलवारीने लढू शकत नसू तर ते मृदुंग आणि टाळ हे सुद्धा हत्यार बनवून लढता येतं. हे ज्यांनी दाखवलं, ते ज्यांना समजत नाही ते आम्हाला गांधी शिकवतात. इतिहास समजून घेतला पाहिजे. मित्र, नेहमी असं म्हणतात की इतिहासापासून आपण काय शिकतो, तर इतिहासापासून आपण काहीच शिकत नाही, म्हणून इतिहासाची पुनरावृत्ती होते, कारण त्याच चुका आपण परत करत राहतो. म्हणून आज तेच संकट आलेलं आहे. आज या देशामध्ये ते वक्फचा कायदा काय आहे की त्यांनी बोट ठेवावं, ती जमीन त्यांची. म्हणजे आता केसेस बाहेर यायला लागल्यात ना, कुठचं देऊळ, कुठचं देवस्थान, ती पण म्हणे अहो पार्लमेंट पण त्यांचंच आहे म्हणे. आणि कायदा आपण इतके गाढ झोपेत होतो की स्वतंत्र भारतामध्ये वक्फचा कायदा झाला आणि आम्ही काय करत होतो, अगदी इथले हिंदुत्ववादी काय करत होते. ह्याचं कारण हिंदुत्ववाद्यांनी सुद्धा विचार कसा करायचा हेच पुरोगामी ठरवत होते. आमचं शिक्षण कसं असावं. म्हणजे तुम्ही इतिहासाची पुस्तकं घेतली तर इतिहासाच्या पुस्तकामध्ये ब्रिटिश शिकवले जातात, मोगल शिकवले जातात. अरे शिवाजी महाराज, राणा प्रताप किती शिकवले जातात, 1-1.5 पानात संपतात. ज्यांनी सगळा भारत कोणी तर मोगलांनी एकत्र केला, ब्रिटिशांनी. मग शिवाजी महाराजांनी मराठेशाहीने काय केलं, अटक ते कटक, पेशावरपासून तंजावरपर्यंत जे साम्राज्य उभं राहिलं, मराठाशाही उभी राहिली, तो इतिहास शिकवायचाच नाही. आणि मग तुम्ही त्या पद्धतीने विचार करायला लागता. आणि मग त्या पद्धतीत केमिस्ट्रीच्या नियमाने फिजिक्सचा अभ्यास नाही करता येत, हे लक्षात घ्या. भारतीय इतिहास हा भारतीय मानसिकतेतून शिकलं पाहिजे. भारताचे कायदे भारतीय पद्धतीत असले पाहिजेत, भारतीय मानसिकतेमध्ये असले पाहिजेत.
पण आमचा कायदा काय सांगतो, कायद्याला नैतिकता नसते. आता ज्याला नैतिकता नाही तिथे जाऊन न्याय कसा मिळणार सांगा मला. किती विरोधाभास आहे बघा. निर्भयाला न्याय मिळाला, अरे ती मरून गेली. तुमचा दिलेला न्याय हातात घ्यायला ती जिवंतसुद्धा नाही, हा कसला न्याय. पण आपण बोलतो, ह्याचा अर्थ जे बोलतोय शब्द ते आपल्याला कळत नाही. आणि म्हणून परत एकदा भारताला भारतीयपण देणं, ते आमचं जयपूर डायलॉगचं त्यांनी टायटल फार सुंदर ठेवलं होतं, रिक्लेमिंग द भारत. परत भारताला भारत बनवणं आवश्यक आहे. आणि ही निवडणूक नाही, ही त्याची लढाई आहे, ही त्यासाठीची लढाई आहे. आपल्यातलं आपलेपण शोधणं आणि त्याला समर्थ बनवणं. मी जे मगाशी तुम्हाला अलेक्झांडर फ्रेझर टायटलरचं सांगत होतो, लोकशाहीची प्रक्रिया, तर तो म्हणतो की जेव्हा गुलाम असतो तेव्हा मी वारकरीकडून तिकडे गेलो तर अध्यात्माकडे वळतो तो, कारण तो लढू शकत नसतो. पण अध्यात्मातून जी आत्मजागृती होते, त्या आत्मजागृतीमधून त्याची हिंमत वाढायला लागते. आणि ती हिंमत वाढते, त्याच्यातून तो धैर्यवान होतो. आणि धैर्यवानातून तो पुरुषार्थाकडे जातो. आणि पुरुषार्थातून जे सामर्थ्य निर्माण होतं त्यातून तो संपन्नतेकडे जातो. आणि संपन्नतेतून जी मस्ती येते, त्या मस्तीतून तो निष्क्रियता आणि आळशी आणि उदासीनतेकडे वळतो. आणि उदासीनतेतून तो हळूहळू निकामी होत जातो, निकम्मा होत जातो आणि गुलाम होतो. आणि तो स्वतःला गुलाम करून घेतो. कारण तो म्हणतो की बाबा रे, कोणीतरी पुढे या, हातात चाबूक घ्या, आम्हाला चाबकाचे फटके द्या, कामाला लावा, आमच्याकडून काम करून घ्या, आम्हाला गुलाम करा. तेव्हा तो म्हणतो लोकशाहीची वाटचाल ही गुलामीकडून गुलामीकडे होते. आणि कुठलंही राष्ट्र, कुठलाही समाज हा नेहमी स्वाभिमानावर उभा राहतो. मी काहीतरी निर्माण करीन, इथून तो समाज उभा राहतो आणि तो सामर्थ्यशाली होतो. पण आज बघा, मी जेव्हा हे बोललो तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की त्या सामर्थ्यशाली परिस्थितीतून सगळा युरोप आज डबघाईला जातोय, डबघाईला जातोय, दिवाळखोरीत गेलेत युरोपियन देशात. दुसऱ्या महायुद्धापासून साधारणतः आता 50-60 वर्ष, 70 वर्ष झालीत. आणि अवस्था काय बघा, व्हिटो पॉवर आहे, पण ब्रिटन किंवा फ्रान्स या महासत्ता राहिलेल्या नाहीत, नाही राहिलेल्या. कारण तो लोकशाहीचा अतिरेक झाला. आणि तो अलेक्झांडरचं एक फार सुंदर काय म्हणतात ते वाक्य आहे त्याच्यामध्ये, त्या डेमोक्रेसीवर. तो म्हणतो, ज्या वेळेला लोकशाहीतल्या मतदाराला कळतं की आपल्या मताचं हत्यार करून आपण सरकारी तिजोरी लुटू शकतो, तेव्हा अशा डाकूला ते मतदान करायला लागतात. केजरीवाल 2दा जिंकला. कळतोय लोकशाहीचा फॉल्ट तुम्हाला. तो काय करतोय, सरकारी तिजोरी लुटून टाकतोय. मी फुकट देतो, अरे तू कुठून देणार? देणारा पण पाहिजे ना, देण्यासाठी आलं पण पाहिजे ना. पण ज्यावेळेला माणसं सोपा विचार करायला लागतात तेव्हा ही प्रक्रिया सुरू होते. आणि म्हणून जागरूकतेने, म्हणजे मला काल परवा काही लोकांचं असं बोलताना प्रश्न विचारला गेला होता की मग टॅक्सपेअरने काय करायचं. मग टॅक्सपेअर ॲक्टिव्ह झाला पाहिजे. तुम्ही जर मतदानाला, तुम्ही आमच्या मुंबईमध्ये त्या कुलाबा मतदारसंघामध्ये 30-32% पलीकडे मतदान होत नाही. सगळा सुखवस्तू समाज राहतो. मग मतदान कुठे होतं? अधिकाधिक झोपडपट्टीत होतं. त्यांना पाहिजे तसं सरकार येणार. तुम्हाला पाहिजे तसं सरकार येण्यासाठी तुम्ही योगदान केलं पाहिजे. आणि नुसतं नाही, तुम्ही विमानाच्या प्रवासात ते कसं सांगतात की बाबा पाण्यावर उतरायला लागलं, अमुक झालं, तमुक झालं, तर तो ऑक्सिजनचा मास्क खाली येईल, तो तुमच्या नाकावर असा असा बसवायचा
आणि तुमचा बसवला की दुसऱ्यांना मदत करा. तेव्हा आपण तर केलं पाहिजे, पण दुसऱ्यालाही मदत केली पाहिजे, दुसऱ्याला प्रवृत्त केलं पाहिजे. लोकशाहीमध्ये तुमचं एक प्रतीक म्हणून पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री बसतो, पण त्याला मार्गावर ठेवायचं असेल तर आपलं पण एक मतदार म्हणून, नागरिक म्हणून कर्तव्य असतं. मी अनेकांना माहीत नाही, मी डॉक्टर राम मनोहर लोहियांचा फॉलोअर आहे. ते समाजवादी विचारवंत होते. पण मला आठवतं मी शाळकरी वयात होतो त्यावेळेला, तेव्हा समाजवादी पक्ष जोरात होता आणि लोहियांची मुलाखत कुठेतरी वाचली मी. त्यांना विचारलं की तुमच्या पक्षाचं बहुमत आलं, तुम्ही पंतप्रधान व्हाल का? नाही म्हणाले, मी पक्ष सोडीन. तो म्हणे का? नाही म्हणे, मी स्वभावतः विरोधी पक्षवाला आहे. तो हैराण झाले. म्हणून तुमच्यामध्ये पंतप्रधान कोण म्हणले? मोदी राहून दे, आपला सॉरी पंडित नेहरू. तो म्हणाल तुम्ही तर त्यांच्या विरोधात आहे. हो म्हणे, गाडीवान हा बैलाच्या विरोधात कधीही नसतो म्हणे. विरोधी पक्ष हा सरकार चालवू शकला पाहिजे. सत्तेत बसलेले असतात ते बैल असतात म्हणा. किती सुंदर कल्पना आहे बघा लोकशाहीची. ज्या वेळेला विरोधी पक्ष जबाबदार असतो आणि गाडीवान असतो, त्यावेळेला लोकशाही यशस्वी होते. आज दुर्दैव असतं. राज ठाकरेंनी 2 वर्षापूर्वी कधीतरी मांडलेली कल्पना मला फार आवडली होती. तो म्हणाला, मला चांगला विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या. जोपर्यंत खमका विरोधी पक्ष नसेल तोपर्यंत सरकार मनमानी करणारच कुठलंही असो. आणि ते बरोबर आहे. आज यांना पण सत्तेत बसायचं, त्यांना पण सत्तेत बसायचं, पण सत्ता व्यवस्थित चालवेल की नाही हे बघणारा गाडीवानच नाही. गाडी उधळलेली आहे, गाडी उधळलेली आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की मतदार म्हणून आपली जबाबदारी काय, तर आपल्या मतदारसंघातला जो प्रतिनिधी आपण निवडतो तो सुद्धा बैल आहे हे समजायचं आणि हातात चाबूक घेऊन उभं राहायचं. त्यामुळे आपला प्रतिनिधी, मग तो नगरसेवक असेल कोण, त्याला जाब विचारला जातो, नाही तर बदलू हा धाक असतो. त्यावेळेला ती लोकशाही यशस्वी होते. नाहीतर मग सोपं आहे ना की हा काय देतो तो काय देतो त्याप्रमाणे होणार. आणि तोही काही देत नसतो. माझ्या एक लहानपणी गमतीशीर गोष्ट मी ऐकली होती की शोषण कसं होतं. म्हणजे GL रेड्डी म्हणून कॉम्रेड होते, त्यांनी सांगितलेली फार सुंदर गोष्ट होती की तुला गाय दिली आहे, तू गाय म्हैस काय ती पाळायची, चरवायची, दूध आणून मला घालायचं, ताक तुला फुकट देणार. कळला केजरीवाल? कळला केजरीवाल तुम्हाला? अरे तू ताक फुकट देतोयस, त्याच्यात लोक खुश आहेत, पण ते ताक देण्यासाठी दूध मी तुला घातलं, म्हैस चरवली, भरवली, काय असेल ते. तर या गोष्टीचा मोह असतो लोकांना, थोड्या थोड्या गोष्टीचा मोह असतो. एक हे जे बँकेचे फ्रॉड होतात तेव्हा मला नाव आठवत नाही, पण दिल्लीचा एक जॉईंट कमिशनर होता आणि फार TV चॅनेलवर सांगितलं होतं. तो म्हणाला हे सगळे फ्रॉड झाले आहेत, अमुक तमुक, मान्य आहे मला म्हणाला, पण लाईफ टाईम कष्टाची हार्ड अर्न मनी असतो, तो कुठेतरी जास्त व्याज मिळतं म्हणून जे घालतात ते जुगार खेळतात, ते इन्व्हेस्टमेंट नाही करत. म्हणजे तुम्हाला 3 वर्षात 5 वर्षात पैसे दुप्पट होतात म्हणून तुम्ही हार्ड अनमनी घालता. अरे भाजीला 2 आणे जास्त, 50 पैसे जास्त असले तर हुज्जत करणारे 50 लाख रुपये फटाफट घालून टाकतात. का नाही विचार करत? तेव्हा तो जुगार होतो, जुगार होतो. अरे साधा, त्यांनी सांगितलं साधा विचार करा की असे पैसे दुप्पट होत असते तर अंबानीने झकमारी कशाला केली असती? त्याने उचललेसे सगळे टाकलेसे 5 वर्षांनी दुप्पट. तर ज्या वेळेला तुम्ही दुकानात गेलात की कसा तो सेल्समन बोलतो, तुम्हाला असं वाटतं की साले आपण पैसे उधळायला आलो आणि आपले पैसे ह्याला वाचवायचे, असं वाटतं, असं बोलतो तो सेल्समन. तो डेंजरस असतो,
तो डेंजरस असतो. आणि म्हणून लोकशाहीकडे बघताना तुम्ही तसं बघितलं पाहिजे की तुम्हाला सगळं द्यायला निघालं आहे, त्याला पहिलं विचारा तू आणणार कुठून बाबा, आणणार कुठून. ते म्हणतात ना मनातले मांडे, ते मनातलेच मांडे खायचे तर कोरडे कशाला खायचे, चांगले खरपूस भाजून खावे, तूप लावावं, कारण ना मांडा ना तूप, मनातल्या मनात आहे. तर ह्या गोष्टी तशा असतात. त्यामुळे हा त्याच्या पुढे पुढे जाऊन सांगतो, तो राहुल गांधीची 5 गॅरंटी, तो हिमाचल प्रदेश बोंबललं 2 महिन्यात तिथली गॅरंटी गेलेली आहे, कर्नाटकात झालं आहे, तेलंगणात झालं आहे, तरी तो महाराष्ट्रात गॅरंटी घेऊन आलेला आहे. आणि लोकांना उल्लू बनवणं इतकं सोपं असतं. हे मध्यंतरी एक त्या शिर्डीला प्रोग्रॅम होता, मी आणि पोरे नावाचे एक विद्वान संपादक माझ्याबरोबर होते आणि आमच्या दोघांची मुलाखत त्या प्रसन्न जोशींनी घेतली. पण निर्बुद्ध लोक कसे बुद्धिमान म्हणून मिरवतात ऐका आता. ते आता युती सरकार भाजपचे विरोधक आहेत, असू दे, त्याबद्दल माझी तक्रार नाही. पण त्यांनी काय तो समृद्धी महामार्ग कशाला बनवला म्हणे, आम्हा शेतकऱ्यांचा त्याच्याशी संबंध काय. अहो त्या समृद्धी महामार्गावर आमच्या ट्रॅक्टरला विरोधी आहे, बंदी आहे म्हणाले. मग समृद्धी महामार्गावरून ट्रॅक्टर द्यायला बंदी असेल तर मग शेतकऱ्यांची सरकार आहे, सरकारचा पैसा आहे, मग समृद्धी महामार्गाला सरकारने पैसा का घालायचा, आम्हाला नको समृद्धी महामार्ग. टाळ्या वाजल्या हो. नंतर माझ्याकडे तोच प्रश्न आला, म्हटलं ज्ञानी पुरुष आहेत म्हटलं. आत्तापर्यंत माझा असा गैरसमज होता की शेत नांगरण्यासाठी असतो त्याला ट्रॅक्टर म्हणतात, हायवेवर चालवण्यासाठी ट्रॅक्टर असतो हे ज्ञानात पडलेली भर आहे. मग सगळे लोक त्याला हसायला लागले. पण पहिल्यांदा टाळ्या त्याच लोकांनी वाजवल्या होत्या. अरे ट्रॅक्टर हे वाहन नाही आहे. तर त्यांनी लगेच बचाव मांडायला सुरुवात केली. मग शेतमाल कुठे नेणार, म्हटलं शेतमाल ट्रकने पण जाऊ शकतो, शेतमाल ट्रकने जाऊ शकतो ना. म्हणून ट्रॉली कशाला आहे, ते शेतकऱ्याला इकडे तिकडे खत न्यायला ह्याला त्याला सोपं व्हावं, शेतापर्यंत जायला. म्हणून त्याची ताकद ट्रॅक्टरकडे आहे तर त्याला ट्रॉली जोडली. तुम्ही ट्रॅक्टरबद्दल बोलत होता, आता मध्ये ट्रॉली जोडायची नाही. पण लोकांना उल्लू बनवणं किती सोपं असतं. त्या लोकांना म्हणलं हां बरोबर आहे, गरिबांच्या पैशावर. अरे पण तोच गरीब आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये. या जवळजवळ 40% कांदा देशातला महाराष्ट्रात पैदा होतो, पण तो आसामला जाईपर्यंत नाचतो. रस्ते चांगले झाले तर तो 4 दिवसाची 2 दिवसात 1-1.5 दिवसात जाईल. तो कांदा त्याला स्वस्त मिळेल, शेतकऱ्याला 4 पैसे जास्त मिळतील. रस्ते हा विकासाचा मार्ग आहे हे आम्हाला शिकवलंच नाही. मला शाळकरी वयात केनेडींचं एक वाक्य वाचलेलं आठवतं. केनेडी म्हणाले होते की अमेरिकेत येणाऱ्या परदेशी लोकांना वाटतं आमचा देश श्रीमंत आहे म्हणून आमचे रस्ते इतके चांगले आहेत. म्हणाले उलटं आहे, रस्ते इतके चांगले आहेत म्हणून आम्ही श्रीमंत देश. 2007 मी इथे साताऱ्याला एक महिमानगड म्हणून गाव आहे माण तालुक्यात, तिथे माझ्या मित्राचं गाव आहे, ये जा करायचो. बटाटा मटार तुमचा कांदा पिकतो, तो फार फार तर साताऱ्याची बाजारपेठ कुठे नाही. पण आता हा जो रस्ता झाला आहे आणि सातारा पंढरपूर रस्ता झाला आहे, अरे आमच्या गावातला वाटाणा 8 तासात दुसऱ्या दिवशी सकाळी वाशीला येऊन पोचतो. त्या शेतकऱ्याच्या हातात 4 पैसे घोळायला लागले. इंग्लिश मीडियमच्या शाळा व्हायला लागल्या सातारा मान खटावमध्ये. जिल्हा परिषदेची शाळा फुकट आहे, हा पोरग फीच्या शाळेत घालतोय. ही सुबत्ता रस्त्यातून आली मित्रांनो, रस्त्यातून आली. आणि या देशात 10 वर्षामध्ये जितके रस्ते झाले त्याच्या 25% रस्तेसुद्धा 70 वर्षात झाले नव्हते. फरक कसा पडतो माहिती आहे का, पोराला जुगार खेळायला पैसे द्यायचे पण शिकायला पैसे नाही देणार. याला लिबरलिझम समाजवाद म्हणतात. दारिद्र्य वाटू संपन्नता निर्माण करणं हा गुन्हा आहे. या मानसिकतेतून जी राजकारण चालतं
त्यामुळे आपली गल्लत होते. ती गल्लत होऊ देऊ नका. हे मी बोलतोय, हे जितकं अधिकाधिक लोकांसमोर बोलाल तुम्ही, तेव्हा लोकांचे डोळे उघडतील की अरे बाबा ठीक आहे, तुला हे फुकट मिळेल, ते फुकट मिळेल, मग तू जगतो कशाला? रेशन फुकट आहे, अमुक सगळं फुकट आहे, मोबाईल फुकट आहे का? नाही. त्यासाठी मी नोकरी करतो आणि मोबाईलचा डेटा विकत घेतो. काय मानसिकता झाली आपली बघा. ती गरज नाही आहे. गरजेच्या वस्तूसाठी मी कष्ट करायला तयार नाही आहे. बेरोजगार काय काय तुम्हाला सांगा, बेरोजगारी आहे. अरे महाराष्ट्रामध्ये इतका इन्फ्रास्ट्रक्चर काम चालू आहे, त्यासाठी तुमच्या ओडिशा, छत्तीसगड, झारखंडमधली मुलं कामाला येतात. आमची मुलं का नाही काम करणार? का नाही काम करणार? नाही, 10वी शिकलो आहे, मला पिऊनची तरी नोकरी पाहिजे. आणि नोकरी म्हणजे, रोजगार म्हणजे सरकारी नोकरी पाहिजे, म्हणजे पगाराची गॅरंटी, काम काहीच नाही. मानसिकता कशी बनवली बघा. यातून लोकांना, समाजाला बाहेर काढावं लागेल. नाहीतर समाज हा पोल्ट्रीतली कोंबडी होऊन जातो. पुढे खायचं, मागे शिटायचं, मध्ये अंडं द्यायचं आणि वय झालं की कापून बळी जायचं. यातून समाजाला बाहेर काढावं लागेल, बाहेर काढावं लागेल. आणि जोपर्यंत, लक्षात ठेवा, मला मध्यंतरी संभाजीराजेंचा एक वर्षभरापूर्वी फोन आला होता. ते स्वराज्य पक्षाची हे करत होते. तेव्हा मी त्यांना एक म्हटलं, एक गोष्ट करा, तुम्ही मराठ्यांचं संघटन करणार असाल तर शिवाजी महाराजांचा अजेंडा घ्या. त्यांनी प्रस्थापित मराठ्यांच्या विरुद्ध विस्थापित मराठ्यांचं संघटन उभं केलं. कारण त्यावेळेचे प्रस्थापित मराठे हे कुठच्या तरी बादशाह सुलतानाकडे नोकरी चाकरी करत होते. महाराजांनी अक्षरशः लंगोटी लेसलेल्या पोरांना योद्धा बनवलं. म्हटलं ती मराठा चळवळ असू शकते. त्यांना ती आयडिया आवडली. आमची परत भेट होणार आहे. सांगायचा मुद्दा असा की जेव्हा समाजाचा पुरुषार्थ उभा होतो तेव्हा तो पुरुषार्थ स्वाभिमान जगवायला जातो, स्वाभिमानासाठी लढायला उभा राहतो. आणि स्वाभिमानासाठी लढायला उभा राहिला तर मग राष्ट्र उभं राहतं.